नमस्कार. माझं नाव सचिन शिवाजी शेलार, राहणार मसवे, तालुका जिल्हा सातारा. मी साधारणतः 12-13 वर्ष झाली शेती करतो आहे. मी शेतामध्ये ऊस, हळद, आलं, ऊसामध्ये सोयाबीन, ज्वारी, गहू यासारखी पिकं घेतो. कुबोटा 21च्या HP ट्रॅक्टरमुळे मला एवढं सुंदर दिवस आले की मला ऊसाच्या भरण्याची माझी ऊसाची कामं जास्त असतात. त्याच्यामध्ये रोटर भरण्याच्या टायमिंगला मी बाकीच्या ट्रॅक्टरला बघितले तर त्याला गरम होतात. 1-2-3 तास चालवले गरम होतात उन्हामध्ये. ते बंद करावे लागतं. तसा हा ट्रॅक्टर बंद करावा लागत नाही. आणि त्या ट्रॅक्टरांचे प्रॉब्लेम हे होतात की रेडिएटर पाईप फुटणे, तुमचे कुलंड बाहेर फेकणे किंवा ट्रॅक्टर बंद पडणे हे प्रॉब्लेम येतात. पण अजून ह्या ट्रॅक्टरला 21 HP कुबोटा 21 HPला मला कसलाही प्रॉब्लेम आला नाही. आणि हा माझा ट्रॅक्टर रात्रंदिवस म्हटलं तरी चालून देखील त्या गरम होत नाही. हा ट्रॅक्टर मी सोयाबीनच्या पेरणीला मी सकाळी 7ला चालू केला तर संध्याकाळी त्याच्या वेळेस मला 2-3 वाजतात पहाटेचे. एवढे पेरणे असतात. 15-16 तास चालवलं तरी ट्रॅक्टर गरम होत नाही. ऊसाच्या बहिणीला मी तसाच ट्रॅक्टर चालवतो त्याच्यात सुद्धा गरम होत नाही. आणि सीड ग्रेडर म्हणजे मशीन आहे, त्या मशीनमध्ये मी ट्रॅक्टर आता ह्या सीझनला 3 दिवस कंटिन्यूस ट्रॅक्टर चालू होता. कमीत कमी 72 ते 75 तास चालू होता तरी ट्रॅक्टर गरम झाला नाही. त्यामुळे माझे काम पटकन झालं. आणि कामाची क्वालिटी ट्रॅक्टरची अशी आहे की हा ट्रॅक्टर वाहनामध्ये गेला, शेतामध्ये गेल्यानंतर नाराज करत नाही कामाच्या क्वालिटीमध्ये, की त्याच्या HPच्या पेक्षाही तो चांगलं काम करतो. जणू काही तो 24-27 HPचे जे ट्रॅक्टर आहेत त्यांच्या हिशोबाला सुद्धा तो लाजवेल असं काम करतो. ह्या ट्रॅक्टर गरम होत नाही त्याच्यामुळे माझा बाकीच्या ट्रॅक्टरांचे 7 तास जरी लागले तर ह्याला 4 तासात तो काढून बाहेर जातो. आणि याचं मेड इन जपान इंजिन असल्यामुळे मला आज तागात कुठलाही मेंटेनन्स हा 9 वर्षामध्ये कुठलाही मेंटेनन्स आलेला नाही आणि कसलाही प्रॉब्लेम आलेला नाही. एकही पानं लावलेलं नाही त्याला 9 वर्षामध्ये 5,000 तास झालेले ते. छोट्या इतर ट्रॅक्टरांच्या तुलनेत कुबोटा 21ला काही तोड नाही. बाकीचे ट्रॅक्टर त्याच्या याची पॉवर, परफॉर्मन्स आणि कामाची क्वालिटी ही उत्तम. त्यामुळे माझे कस्टमर खुश तर मी खुश आहे. त्यामुळे मी कुबोटावरती माझा भरपूर विश्वास.